यांनी जी मेहनत घेतली, जे स्वप्न बघितलं, ते स्वप्न अगदी पूर्तीस आलंय. म्हणून श्री गणेश महिला मंडळ पिरकोन अर्थात बिंदुताई आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा खरं तर हा लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणावा. कारण मुखुंशी गावण आणि बिंदू वहिनींनी खूप मोठी स्वप्न बघितली आणि ती स्वप्न आता सत्यात उतरताना दिसत आहेत. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये जर थर्ड संघाच्या प्लेयर्सनं जर 3 लगातारचे षटकार ठोकले तर 8780 हा ब्रँडेड लोगो आहे त्यांचा. खरं तर जगदीश मुकादम साहेब आहेत, गिरीश मुकादम साहेब, राजेंद्र पाटील आणि सतीश मुकादम यांच्या वतीनं 8780 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच प्रत्येक चौकारालाच 500 आणि प्रति षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जय मल्हार हॉटेल्स चे हे सर्व आपण पाहू शकाल. जगदीश मुकादम, गिरीश मुकादम, राजेंद्र पाटील आणि सतीश मुकादम साहेबांच्या वतीनं पहिले लगातारचे 3 षटकार आले पहिल्या षटकात. येस गेम ऑन. कप्पू केवे या पण व्यासपीठावरती गोरसाई ब संघाचे मॅनेजमेंट कप्पूबाई यावं, रोशन पाटिल तारा आपल्याला इथे आमंत्रित करते यावं. थैंक यू वेरी मच. चलेंगे मैदान की तरफ. बिग फाइट जहां पर कमाल की शुरुआत पवन की ओर से और रिवर्स शॉट खेलने की कोशिश जरूर की थी. बल्ले और गेंद का संपर्क नहीं है. देखते देखते गेंद यहां पर समाप्त हो चुकी है. टोटल 2 गेंदें, कोई रन नहीं है स्कोर कार्ड के ऊपर. एवन पवन के ने त्रिशा एंड रिवा एंड देवांश स्पोर्ट्स क्लब गोरसाई विपक्ष एकवीरा थल के बीच में तीसरा गेंद लगातार डॉट. आज ही 13 लाख बिग बैश की 17 लाख बिग बैश की सबसे बड़ी टूर्नामेंट 13 लाख आई थिंक जहां तक सुपर 4 में पैरामाउंट गोरसाई ब टीम क्वालिफाई कर चुकी है. बढ़िया मैच देखने को मिली. और ये लीजिए चौथी गेंद डॉट. 4 गेंदों के ऊपर पवन के ने जैसा सुसाट सुटलाय वारा नवरा पाहिजे गोरा गोरा. अब तक 4 गेंदें बिल्कुल यहां पर डॉट पे किए. क्या लाजवाब लाइन और लेंथ. मेडन ओवर अगर फेंकते 2290 रुपये का इनाम धनंजय शेठ पाटील. धनंजय शेठ पाटील यांच्या वतीनं 2990 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मेडन ओव्हर साठी. ट्रेमेंडस बॉलिंग. क्या बात है. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. 5 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है और देखते देखते ये में ओवर कब समाप्त होने के कगार पर है ये पता भी नहीं चला. 5 गेंदें लगातार डॉट नजर आती हुई. ये लीजिए एक बार जोरदार तालियां पवन केले के लिए. मिडिल ओवर 6 नंबर के गेंदबाज बने. कोई रन नहीं है. व्हाट अ ग्रेट बॉलिंग. 2290 रुपयाचं पारितोषिक पवन केनेच्या नावावरती डीजे. ते कोणी लगीन मोडला काय केला म्हणून सांगतो तांब्यामध्ये दारू पिऊ नको, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. बसताना नीट बसत जा. नहीं यार मला 5 दारू लगीत नहीं जमत. तो बिल्कुल यहाँ पर मेडन ओवर की समाप्ति. बिल्कुल यहाँ पर जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. पहले ओवर में कोई रन नहीं है. अब गेंदबाजी के मार्ग पर द प्राउड ऑफ भिवंडी सर भावेश पवार इस वक्त बॉलिंग मार्ग पर नजर आते हुए. सामने 2290 रुपयाचं पारितोषिक. परत मेडन ओव्हर झाली तर संघाचे पुरस्कर्ते धनंजय शेठ पाटील यांच्या वतीनं 2290 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिली गेंद व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रास में बढ़ोतरी. 1 रनों के साथ यहां पर खाता खुल चुका है. या ओव्हर मध्ये जर 15 धावा आल्या तर अजित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. बघा या ओव्हर मध्ये भावेश पवार यांच्या ओव्हर मध्ये जर 15 धावा आल्या तर जवळजवळ 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कुलदैवत क्रिकेट संघ पांदिवे यांच्याकडून गोरसाई ब संघासाठी शुभेच्छा येत आहेत. त्याच्यानंतर मला वाटतं जरीमरी खोपटे संघ हा देखील स्पर्धेचा आनंद घेऊ. ते देखील गोरसाई ब संघाला शुभेच्छांचं सहर्ष स्वागत. सर भावेश पवार मौका नहीं दे पा रहे.
यहां से एक डॉट बॉल की समाप्ति। स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ एक ही रन बनाए, वो भी वाइड के तौर पर। क्या कमाल की गेंदबाजी नजर आती हुई। भावेश पवार एक दमदार ऑलराउंडर जो किसी भी कंडीशन में किसी भी स्थिति में आकर बल्लेबाजी में क्षमता दिखा दे। तीसरी गेंद बिल्कुल यहां पर हल्के हाथ से ट्राई किया, लेफ्ट हैंडर बल्लेबाज, केवल सिंगल बनेगा और सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर। स्कोर कार्ड के ऊपर अभी तक सिर्फ और सिर्फ रन बन चुके हैं 2, और इस ओवर में अगर 15 भी आते हैं तो फिर भी 1000 का इनाम है। लेकिन ये 15 आने तक यहां पर कितना इंतजार करना पड़ेगा। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए राइट हैंडेड बैट्समैन के लिए जिस बल्लेबाज नागेश ने पहली ओवर मेडन खेली थी, घायल तो यहां हर परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है। इस मैदान के अंदर वो तारीफ काबिल बल्लेबाजी करनी पड़ेगी। एक विराट थल की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर यह टीम ताकतवर है। जब भी उल्वे नोड में आती है तो हमेशा दमदार परफॉर्मेंस टीम का रहता है। और उनके सामने महाराष्ट्र नहीं बल्कि भारतवर्ष टेनिस बॉल की सबसे ताकतवर टीम है जो हमेशा दमदार प्रदर्शन के लिए जानी जाती है। और अब बड़ी बड़ी टीमों के खिलाफ हमेशा उनका ताकतवर परफॉर्मेंस रहता है। पवन केने ने पहला ओवर मेडन फेंका और द प्राउड ऑफ भिवंडी सर भावेश पवार की ओवर भी काफी दमदार नजर आती हुई। तेज बॉल दर डाली थी, स्वीप करने का प्रयास किया था लेकिन बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो फिलहाल 4 रन। देखिए 30-35 भी 4 ओवर में बना पाती है तो गोरसई टीम ताकतवर जरूर है, लेकिन जो वागिलवाड़ा टीम के खिलाफ बचाए थे उन्होंने 37, क्या ये बचाने में कामयाब रह पाएगी? लेकिन चलिए यहां पर सिंगल ही मिलेगा, सिंगल से मैडी काम नहीं बनेगा। और यहां पर आप देख सकते हैं केवल 1 ही रन मिलेगा और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर। स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे, सिर्फ और सिर्फ 5 रन बने। यहां से इक्का दुक्का से काम नहीं बनेगा, मैच में बने रहना है तो चौके और चौकों की मोहर यहां पर लगानी पड़ेगी। 2 सलामी बल्लेबाज, लेकिन अब तक एक भी छक्का एक भी चौका नहीं है। स्वीप करने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति। ओवर नंबर समाप्त हो चुका है दूसरा। 2 ओवर की समाप्ति के बाद सिर्फ और सिर्फ 5 रन एकवीरा 11 थल टीम के। ने 4 वाजता देखील एवढे प्रेक्षक ऑनलाईन देखील 1200 प्रेक्षक, म्हणजे विचार करा आमच्या भागामध्ये गेलो 12 वाजले की त्या टीमचे फक्त प्रेक्षक राहतात 10 ते 12 जण, परंतु इथे तुम्ही पाहिलात ना प्रेक्षकांचा जनसमुदाय, अल्लग प्रेक्षकांचा जनसमुदाय आपण या ठिकाणी पाहताय। बॉल तैयार, सूरज केने की पहली गेंद के ऊपर दमदार स्वागत किया, 6 रन। कुरैशी जिनके बल्ले से यहां पर पहला छक्का और मोहर लग चुकी है। क्या 35 तक जाना चाहेगी? एक बड़ा टारगेट यहां पर उनके हिसाब से सेट करने में क्षमता दिखा सकती है। सूरज के ने भूलना नहीं चाहिए, ये भी खतरनाक ऑलराउंडर है इस टीम के। जबरदस्त उन्होंने तुरंत जवाब दिया, डॉट बॉल की तुरंत यहां पर समाप्ति। ऑफ कटर यहां पर थोड़ी सी बाढ़ की तरफ निकालने का प्रयास किया था, डॉट बॉल की समाप्ति। पवन केने, सूरज केने, भावेश पवार, कपिल केने, राहुल है जैसे दिग्गज खिलाड़ी इस गेम में, बाबू जैसे खिलाड़ी है। शॉट पिच लाइन की बॉल, हवा में गेंद, कॉटन बॉल की चांस बन सकता है, तुरंत जवाब दिया, बल्लेबाज लौटेंगे हस्नैन कुरैशी। बैक टू द पवेलियन। के बाद उनके बंधु आदिल कुरैशी मैदान के अंदर नजर आते हुए। जहां तक सवाल है 1 के ऊपर 11 रन बने, लेकिन जहां तक सवाल है बल्लेबाजी का पहले सत्र में नागेश ने अब तक यहां पर टोटल गेंदे के लिए 8
और 8 गेंदों में नागेश के बल्ले से एक भी रन नहीं निकला। ये थोड़ी सी दुख की बात होगी एकवीरा 11-13 के लिए। लेकिन जहां तक सवाल है, देवांश एंड रिवा स्पोर्ट्स कोर्ट से ही अभी तक मजबूत स्थिति में नजर आती हुई। एक छक्का जरूर निकला था हसनैन के बल्ले से, लेकिन जैसे हसनैन ने फन उछाला था, उस फन को बिल्कुल कुचल दिया है। व्हाट अ शॉट! अगर हसनैन मार सकते हैं तो आदिल क्यों नहीं मार सकते? लो बॉल के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 6 रन। में कांटे की टक्कर होगी, 35 के करीब जाना चाहेगी जहां तक सवाल है आइए एकवीरा 13 का। इस बार बल्ला तेज घुमाया था, लेकिन उतनी रफ्तार के साथ गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल की समाप्ति। 17 बने स्कोर कार्ड के ऊपर, 7 गेंदों का खेल बचा हुआ है। लक्ष्य वही सही है जो आपको सोने ना दे, बड़ा लक्ष्य तय करो और खुद ब खुद मेहनत दिख जाएगी। 17 बने, 1 विकेट के नुकसान के ऊपर, यानी कि कम से कम यहां पर और भी 7 गेंदों में 17 या 15 जोड़ेगी, मजा आएगा। शॉट को लाजवाब खेला है, बकवास स्क्वायर के ऊपर से गेंद आदिल कुरैशी के बल्ले से ये दूसरा छक्का, महंगे ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद एकवीरा 13 का स्कोर कार्ड के ऊपर 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। रात्रीमध्ये खरं तर पाहुण्यांचा सत्कार असो, त्यांना चहा पाणी असो किंवा फ्रूट सलाड वगैरे काही देण्याचं काम या 2 आमच्या लहान मुलांनी केलंय। मी त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याची विनंती मुकुंद शेठ गावणे साहेबांना करेन। रोहित पिसाळ आणि प्रवीण चोपडे आपण यावं, समोर यावं। धनंजय पाटील सर। गेली 2 वर्ष आमदार महेश बालदी साहेब पूर्व विभाग सर्वाधिक मतदेखील घेणारे पुनाड गावचे बूथ अध्यक्ष संदेश पाटील साहेब, मुकुंदजी गावण साहेब यांचे सहकारी आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती। रोहित पिसाळ आणि प्रवीण चोपडे या दोघांनाही विनंती करेन। खऱ्या अर्थानं खूप मोठी मदत 6 रात्रीमध्ये पाहुण्यांच्या येण्या जाण्याचा स्वागत समारंभ असो, त्यांना काय खायला पाहिजे, चहा असो, नाश्ता असो, अगदी सगळं पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय। हा म्हणून आयोजकांच्या वतीनं खरं सन्मान त्यांना दिला जातोय। जोरदार टाळीने आपण त्याचं स्वागत करूया। कपिल केने नए गेंदबाज यहां पर आते हुए एक बढ़िया गेंदबाजी ऑफ कटर लेग कटर के लिए जाने जाते। एक ही मैच में 2 मेडन ओवर डालने का विक्रम इसी गेंदबाज के नाम है। जैसे कि हमने कल्पेश और भानुदास को देखा है बामन नगरी की ओर से, वैसे एक मैजिक गेंदबाज नजर आते हुए। पहली गेंद बिल्कुल यहां पर लेग स्टंप, शायद छोड़ा या नहीं, रन लेना चाहते लेकिन ये शायद स्ट्राइक रोटेशन नहीं दी जाएगी, यही अंपायर बताते हुए। इट्स अ वाइड बॉल कॉल, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 24 रन, अभी तक 1 विकेट के नुकसान पर। सूरज केने के ओवर में 18 रन आए और इस बार देखेंगे इस आखिरी ओवर में कितने रन जुटाना चाहेंगे। नागेश 9वीं गेंद यहां पर डॉट नजर आती हुई और चलिए यहां पर बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से। यस अंपायर, आउट है बैट्समैन, आखिरकार लौटना पड़ेगा, नाराज होकर लौटेंगे। कोंडा जी को आप भी रुका गया, सबसे डेंजरस ऑलराउंडर। हालांकि हीराजी गणपत पाटिल एआर इंटरप्राइजेज जासे टीम रायगढ़ प्रीमियर लीग में क्या बेहतरीन ऑलराउंडर परफॉर्मेंस दिया पवन कोंडा जी ने, लेकिन अभी भी पवन को यहां पर पूरी तरीके से रोका गया। वो डेंजरस ऑलराउंडर है, वो भी डगआउट में अभी भी सुरक्षित है। 24 के ऊपर 2 विकेट मैदान से बाहर लौट चुके हैं। कपिल केने ने तुरंत जवाब दिया और इसी के साथ बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। समर्थ चषकाचे आयोजन आहे महान, जिथे केला जातो सर्वांचा सन्मान। लांब थोडं महान, ज्याचा आहे वैशिष्ट्य महान। समर्थ चषकाच्या साठी सामर्थ्य आहे सर्वांचे छान। पिरकोन नव्हे तर उरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजतंय नाव। समर्थ चषकाचे आयोजन आहे महान, होते सर्वांचे मनोरंजन, सर्वांसाठी मेजवानी आहे जान। मुहूर्तावर होते फटाक्यांची आतषबाजी फार छान। समर्थ चषक आयोजनातील मिळणाऱ्या उत्पन्नातून समाजकार्य महान। समर्थ चषक ही स्पर्धा ठरते खास आकर्षणाचं ठिकाण। What a shot! Andreas Gale को खेला है लंबा के ऊपर से। That's a big hit!
आज जबरदस्त यहाँ पर छक्का यहाँ पर देखने को मिला है। कमाल की बल्लेबाजी नजर आती हुई बल्लेबाज आदिल की ओर से, यश होता ना, ओ यश की ओर से माफ कीजिएगा। चलिए सिंगल मिलेगा। बघा स्नेहा दीदी नवीन सेवा आपण स्नेहा दीदीला पाहता व्यासपीठावरती। मागच्या वर्षी पवन केनी यांची अगदी कट्टर फॅन म्हणून त्यांची ओळख आहे। आज आणि गोरसे संघ कुठे असू त्या पवन केनीचा उरणमध्ये नेहमीच त्यांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते आणि जवळजवळ 3:45 वाजले तरी त्या ठिकाणी स्नेहा दीदी उपस्थित आहेत। त्यांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। बघा मुकुंद शेट्टी यांना पाहतो, सुलतान मिर्झाचा ड्रेस आम्ही त्यांच्या अंगावरती पाहतो मित्रांनो आणि अतिशय दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली। तो चलिए डॉट बॉल की एक और समाप्ति। आखिरी 2 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। 2 गेंदों में एक छक्का आएगा तो शायद मैच में एक अच्छा टारगेट सेट कर सकती है। अभी तक 31 बने 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 गेंदों का खेल अभी तक बचा हुआ है। बॉलर तैयार, कपिल आगे आकर खेला जरूर है। फील्डर है 100 कवर की दिशा में, 1 रन जरूर पूरा। दूसरी की कोशिश शायद अपील की गई है लेकिन निर्णय की प्रतीक्षा करेंगे। थ्रो लाजवाब है, एक्शन रिप्ले आप देख सकते हैं। जहां तक सवाल है यहां पर इनसाइड आउट मारने की कोशिश की थी, 1 रन जरूर पूरा किया। दूसरे की कोशिश में खिलाड़ी पहुंचे थे लेकिन बाबू का ये थ्रो काफी खतरनाक और भावेश पवार के चंगुल से बचना बहुत ही कठिन है। और ये लीजिए दूध का दूध और पानी का पानी। अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। विशाल सर और उनके साथ होंगे दो अंपायर की आंखें, 2 आंखें 12 सुनील तांडेल मैन फ्रॉम टेंडाई चातारा और एक तरफ विशाल पाटिल सर। दोनों अंपायर देख सकते हैं। क्या ये रन कंप्लीट, ये नॉट आउट का इशारा अंपायर का। 2 रन पूरे, 2 रन मिलेंगे बल्लेबाज को और रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 33-33। आखिरी गेंद यहां पर बची हुई पहले पूर्वार्ध की। क्या आखिरी गेंद के ऊपर कोई मैक्सिमम हिट आएगा? फिर 39-40 का टारगेट एक अच्छा सेट करेगा और गुरसे टीम के खिलाफ रीवा एंड देवांश स्पोर्ट्स जय बजरंगबली गुरसे के खिलाफ। आदिल है स्ट्राइकर बल्लेबाज, ओ बल्ला पहले ही घुमाया। डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ पहला पूर्वार्ध का खेल समाप्त और पहले पूर्वार्ध के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 33 रन जीतने के लिए 24 गेंदें 34 की जरूरत। डीजे आणि माजी उपसरपंच खुपटेगावचे रितेश दादा ठाकूर आणि सुजित दादा म्हात्रे यांच्या वतीने देखील या मॅच करता आणि या स्पर्धेकरा खूप साऱ्या शुभेच्छा आल्या। धन्यवाद। हॅलो, गुरसाई टीम साठी अविधान गावंड आणि चिन्मय कलेक्शनचे प्रोपायटर रुपेश फोपेरकर यांच्याकडनं षटकर हॅट्रिक 2000 रुपयाचे पारितोषिक आहे। अविधान गावंड आणि चिन्मय कलेक्शनचे प्रोपायटर रुपेश फोपेरकर यांच्याकडनं गोरसाई टीम साठी षटकर हॅट्रिक साठी 2000 रुपयाचे पारितोषिक। धन्यवाद रॉकस्टार प्रवीण आणि मग आमच्या स्नेहाताई या सामन्याचा आनंद घेत असताना ऑन स्क्रीन आणि संपूर्ण व्हीआयपी डाईस बिग फाईट 2 टीम मध्ये अलिबागचा थळ संघ एकविरा थल अलिबाग तर एका बाजूला देवांश रिवा स्पोर्ट्स गोरसईब टार्गेट 24 बॉल मध्ये 34चा पाठलाग त्या ठिकाणी करायचा। गोरसईबला पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे। संदेश केडे आणि त्यांच्या बरोबरीने सूरज केने आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे पण जाताना पाहत आहे। जर्सी जे परिधान केलेले आहेत मला वाटतं उद्या टॉप 4 मध्ये वरुण एस पाटील फाउंडेशन प्रस्तुत 70-70 प्रेझेंट ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये हा संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाला। पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा गोरसईब आणि आज हा ड्रेस कोड परिधान करून मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला। आणि बघा टेनिस बॉल मध्ये ग्रामीण मधली सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे 13 लाखाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये राहील। चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये।
सर्वात मोठं पारितोषिक आणि गतवर्षी डिपेंडिंग चॅम्पियन देखील राहिलेले आहेत गोरसई बोचे खेळाडू संपूर्ण संघ. त्यांनाही आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा त्या स्पर्धेसाठी. चांगल्या मॅचेस तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळाल्या. आज शेवटची रात्र या स्पर्धेची. इथून जिंकणारा तिसरा संघ असेल जो टॉप 3 मध्ये पोहोचेल आणि त्यानंतर सेमीफायनल फायनल अशा 2 लढती या स्पर्धेमध्ये तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या क्षणाला पाहायला मिळतील. खरं तर स्वर्गीय भार्गव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मुकुंदजी गावण व मित्रपरिवार आयोजित समर्थ चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील खूप मोठा इव्हेंट टेनिस बॉल क्रिकेटचा आपण सध्या एन्जॉय करत आहोत. 33 बाईक, 1 4 व्हीलर आणि 3 फ्रीज या स्पर्धेमध्ये पाहत आहे. भरीव अशी मोठी पारितोषिकं आहेत या स्पर्धेमध्ये आणि 6 संघ आणि प्रत्येक विजेत्या संघ मालकाला देखील एक स्कूटी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. जे टॉप 6 जे संघ आलेले आहेत त्या संघ मालकांना देखील या स्पर्धेमधून एक चांगलं पारितोषिक मिळेल. आणि आज मगाशी प्रवीणने सांगितलं सकाळचे 4 वाजलेले आहेत. मला वाटतं ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात होईल 4 नंतर. आणि तरी देखील जी गर्दी प्रेक्षकांची राहिली पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत ही खरं तर अप्रतिम आणि कौतुकास्पद राहिली. त्याबद्दल नक्कीच सर्व प्रेक्षक मायबापांचा पुन्हा एकदा आदरणीय स्पर्धेत शिल्पकार मुकुंदजी गावण, अमितजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आपणा सर्वांचा मी या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करतो. आणि जाऊ आता चला मॅच कडे आपण जाऊया. टॉप 6चा हा शेवटचा सामना, बिग फाईट, टार्गेट 34. खरं तर या स्पर्धेमध्ये थळ संघाने बॉलिंगच्या जोरावरती बरेचसे सामने जिंकलेले आहेत. बॉलिंग अटॅक हा त्यांचा स्ट्रेंथ आहे आणि पहिल्या षटकासाठी रायगड ग्रामीण मधला एक आयकॉनिक गोलंदाज त्या ठिकाणी आला सुमित पत्रे हा खेळाडू ज्याच्या नावानं या टीमला ओळखलं जातं. एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू बॉलिंग मार्क बदला सुमित पत्रे. आणि त्यांच्या समोर महाराष्ट्रातील एक ताकदवर ग्रामीण संघ जय बजरंग गोरसोब हा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहत आहे. पहिला बॉल तयार. सुमित फार या ठिकाणी आपण पाहू शकाल. खरं तर मुख्य एंड करून मात्र बॉलिंग मार्क मध्ये सज्ज झाला आणि समोर सूरज केणे हा खेळाडू स्टार्टिंग एंडला. राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल. पहिला बॉल आला तसा पाठवला बाउंड्रीच्या बाहेर डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्लिअर करत असताना पहिला षटकार. आमचा मुकुंद दादा भारतीय जनता पार्टी उरण तालुका उपाध्यक्ष म्हणून सध्या त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि दमदार समाजसेवक उद्योजक आज चर्चेमध्ये हे नाव सातत्याने राहील. रॉंग वन टाकला आतमध्ये आला बॉल. क्या बात आहे. सुमितचं कमबॅक. बघा हा बॉल रिप्ले पुन्हा एकदा चेंडूचा आपण पाहणार आहोत. टप्पा पडला हलकासा राईट झाला आतमध्ये आला. रॉंग वन टाकत असताना बघा हा बॉल त्याच ऍक्शन मध्ये. क्या बात आहे. फिंगर रोल केले आणि इथे मात्र बॉल थोडा हलकासा राईज झाला आणि त्या ठिकाणी सन्मान देत असताना हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. अजूनही 28चा पाठलाग करायचा येणाऱ्या 22 बॉल मध्ये बॅटिंग करताना गोरसई बॉल या मॅच मध्ये शफल झाले. इम्प्रोव्हायझेशन करत असताना शॉट फाईन लेकडे बॉल चाललाय. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. पंच चर्चा करतील आता नेमकं काय घडलंय. कधी कधी बॅट ग्राउंडिंग देखील होते आणि त्यावेळेला नॉईज होतो. मध्ये इथे आता योग्य निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. टेन्शन असते कदर क्रिटिकल मोमेंटला बॉल कसा निघाला आणि निर्णय मात्र त्या ठिकाणी पंच देतील तो मात्र अंतिम राहील. पवन साने देखील पारितोषिक आलेला आहे. मॅच ऑफिशियल हिरामन भोसले आणि त्यांच्या बरोबर नंदू पाटील त्याचबरोबर सुनीलजी तांडेल विशाल पाटील या सर्व कदर ऑफिशियल पॅनलचं मी कौतुक करेल. 3 ड्रॉ बनवून ठेवा. 3 संघामध्ये कालच रेडी करून ठेवला प्रणय म्हात्रे यांनी. डिसिजन काय असेल या बॉलवरचा. यस नॉट आउट अगदी योग्य निर्णय दिलाय. कारण आम्ही रिव्ह्यू पुन्हा तुम्हाला दाखवतोय तुमच्या स्क्रीनवरती. बघा नेमकं काय घडलंय. दूध का दूध और पाणी का पाणी. हा बॉल जेव्हा खेळाडू शफल झाले तेव्हा पायाजवळ टप्पा पडून निघाला. त्यामुळे खरं तर खेळाडू सुरक्षित अतिशय योग्य निर्णय. दोन्ही ऑफिशियल तुमचंही मनापासून मी आभार व्यक्त करेन. हाफ ट्रॅकर बॉल ऑन द राईज खेळण्या प्रयत्न मिडॉनचा फिल्डर जज करतो झेल होईल कारण इथे मात्र झेल सुटलाय आणि तोही सूरज केणेचा. ज्या क्षणाला विकेट हवा होता तिथे मात्र संधी निर्माण करून दिलेली सुमेधने. काय बॉल टाकला सुमेधने. अप्रतिम.
कुठल्याच मध्ये बॉल टाकला होता त्याच्यावरती ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला सूरजला आणि इथे मात्र 2 धावा मिळतील गोडसई बला. देवांश रिवा स्पोर्ट्स गोडसई ब हा संघ आपण पाहू शकाल. गतवर्षी देखील प्रवीण मला वाटतं वरद विनायक गोडसई ब या नावाने हा संघ खेळला होता आणि चॅम्पियन बनला होता. सूर्या पॅकर होते या संघाचे आणि यंदा देखील दमदार कामगिरी आपण या टीमची पाहता आणि या वर्षी आपण पाहतो देवांश रिवा या नावाने खेळतोय. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड मिडॉनला संधी आहे आणि याही वेळेला नशिबाची साथ सूरजला. क्या बात आहे. 99% मेहनत 1% लक फॅक्टर जर का तुमच्या सोबत असेल तर सर्व काही तुमचं असं म्हणतात आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळाली सूरजला. 1 धाव मिळाली गोडसई बॉल. क्विक थ्रो होता मिडॉनच्या फिल्डर करून. जर का ऑन दी स्टंपचा थ्रो आला असता तर मात्र वेगळंच काही घडलं असतं. 1 सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आता आहे ती म्हणजे बिनबाद 9. ज्या ठिकाणी 34चा पाठलाग करायचा बॅटिंग करत असताना टीम गोडसई बॉल. संदेश केणे पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आला. डाव्या हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना स्ट्रायकिंग एंडवरती पाहताय. लास्ट बॉल पॉवर प्ले मधला पहिल्या षटकातला. सुमेध एक चांगला खेळाडू आहे त्याला विकेट हवाय या षटकामध्ये आपल्या टीमचा कमबॅक करण्यासाठी. फुल लेंथ पुन्हा एकदा मिडॉन आतमध्ये आहे त्याचा फायदा घेत असताना पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना डाऊन दी ग्राउंड शेवट गोल करणारा संदेश केळेचा हा खणखणीत चौकार आणि या चौकारच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टोटल धाबा धाव फलकावरती आहेत बिनबाद 13. क्या बात आहे. कामदार आयोजन आपण 13 धावा झाल्या धाव फलकावरती. गोडसई संघाला गेले कित्येक वर्ष रोशन आपण पाहतो परंतु बांडी धनराज केने 27 किलोच्या वर अजून त्याचं वजन झालं नाही मित्रांनो. एक ताकदवर ऑलराऊंडर म्हणून या संघाचा. येस कर्जतची पार्टी आठवली मला. बांडी नाव घेतल्यानंतर बांडी देखील आहेत त्यांच्यासोबत. कप्पू देखील आहेत आणि संपूर्ण टीम. खरं तर आता त्यांचं विशेष कौतुक करूया कारण पाठीराखे फार गरजेचं. मला वाटतं मगाशीच आम्ही लाईव्हला मॅच पाहिली 70 स्पोर्ट्सला जेव्हा तो बिग बॅशचा सामना चालू होता. प्रचंड गर्दी आणि बरेच जण प्रेक्षक फ्लेक्स घेऊन आले होते या खेळाडूंच्या नावाने. एवढा सपोर्ट या टीमला राहिलाय कारण सध्याच्या गेल्या आपण पहिला ग्रामीणमध्ये मी मगाशी उल्लेख केला महाराष्ट्रातील एक नामांकित ग्रामीण संघ मोठ्या टीमकडे पाहिलं जातं. पहिल्या ओव्हरला 13 आल्यापासून थळ काय कमी नाही. अलिबागचा हा संघ त्याने देखील चांगलं योगदान या संघासाठी या स्पर्धेमध्ये दिलं आणि भरपूर चांगलं काम त्यांच्या माध्यमातून राहिलं. आता इथे कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्यावं लागतील आणि या षटकामध्ये बॉलिंग मार्फती गोलंदाजाला सेकंड ओव्हरमध्ये आर्यन कारकर मिस्टर ISPL. क्या बात आहे. ISPL चा एक सुपरस्टार बॉलिंग मार्क वरती आलाय जो रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर बाईकचा मानकरी देखील राहिला होता. 4थ्या पर्वामध्ये आर्यनने पहिल्याच बॉलला विकेट काढलाय. क्या बात आहे. आर्यन आला विकेट घेऊन आला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का गोडसई बला खेळाडू बाद झाले. सूरज केणे बॅक टू द डगआउट. तिकट बाउन्सर जबरदस्त बॉल टाकलाय. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल त्या ठिकाणी निघाला विकेट किपर कडे. हे व्हेरिएशन आहे थर्डकडे. आर्यनचं षटक आपण जर पाहिलं अप्रतिम कमबॅक करत असताना ग्रेट कमबॅक. तिकट बाउन्सर कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर पवनकडे नव्हतं आणि इथे आता पवन पुढच्या बॉलमध्ये काय पलटवार करेल हे पाहायचं आहे. अजूनही विजयासाठी 21ची गरज आहे. मला वाटतं शेवटचे बॉल असतील 16 आणि विजयासाठी तब्बल 21 समीकरण या मॅच मध्ये आहे. पुन्हा पटलाय आणि याही वेळी आपण जर पाहिलं 1 बाउन्सर रिव्ह्यू वापरला चेक केलं जाईल त्या ठिकाणी हाईट फॅक्टर. मला वाटतं 1 फॉर 1 ओव्हर वॉर्निंग
ऑफिशियलने दिली, परंतु तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. जर का डोक्याच्या वरून निघाला तर मात्र अनप्लेबल डिलिव्हरी राहील आणि तिसऱ्या पंचा निर्णय लगेच येतोय. इट्स वाईड, डेफिनेटली वाईड बॉल कारण डोक्याच्या वरून निघालाय. अनप्लेबल डिलिव्हरी रिव्ह्यू सक्सेसफुल आहे या ठिकाणी. गोडसई बचा पवनचा रिव्ह्यू मात्र पुन्हा त्यांना मिळेल आणि इथे वाईड बॉलचा इशारा पण येताना पाहिला. त्यामुळे आता वॉर्निंग गोलंदाजर मिळालेली आहे. अतिरिक्त रस मिळाली. धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे 14 धावा. स्नेहाताई यांना पण सध्या ऑन स्क्रीन पाहता या स्पर्धेचा आनंद घेत असताना. महिला देखील कमी नाहीयेत. यावेळेला ऍडजस्टमेंट चांगली केली, फक्त दिशा दिली. बॉल राईज झाला. इथे बॉल चला बॅकवर्ड स्क्वेअरले कडे डीप मध्ये कमालीचे एफर्ट्स. क्या बात आहे. गुड फिल्डिंग, अप्रतिम. एक वेगळ्या दर्जाचं स्टँडर्ड दाखवत असताना फिल्डिंग मधलं फिल्डर आणि ओव्हर थ्रो झाला. बॅकअप ड्राईव्ह या तिसरी रन होईल का आणि झाली. तिसरी की चौथी झाली. 4 एकदा जोरदार टाय होऊ द्या दोन्ही खेळाडूंसाठी. 4 धावा त्यांनी घेतल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात है. फेवरेट प्लेअरला सपोर्ट करत असताना आमच्या स्नेहाताई आपण पाहता ऑन स्क्रीन वरती. पवन केने भरपूर चाहते आहेत त्याचे सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि खासियत पाहिली संदेश प्रत्येक बॉल नंतर ते स्क्रीनकडे बघतायत खेळाडू. हे वैशिष्ट्य आहे. मला वाटतं ग्रामीण धमाका बिग बॅश 22 कॅमेऱ्यासह त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलाय आणि तिथे देखील याच पद्धतीचं खरं काम आपण होताना पाहिलं आणि आज संदेश तुम्ही देखील चांगलं काम करता. आणि बघा 2000चं पारितोषिक स्नेहाताई यांच्याकडून पवनसाठी आलेलं आहे मेडन ओव्हरसाठी. टोटल 18 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही बिगीटचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑफचा फिल्डर जज करतो झेल होईल आणि झालाय. क्या बात है. विकेट डाऊन, 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद झाले. A1 पवन केने बॅक टू द डगआउट. चेंडू मध्ये 16 धावांचं समीकरण असताना मैदानाकडे चाललाय किशोर मुकादम हा खेळाडू. 4थ्या क्रमांकावरती किशोरने मागच्या 3 मॅच मध्ये 31 धावा केल्या आणि ज्यामध्ये एकही कदर 15 असणारच आहे. 31 धावा 29 बेस्ट त्याचा होता. 29 हायस्ट स्कोर आपण त्याचा पाहिला आणि हा खेळाडू आता मधल्या फळीमध्ये मैदानाकडे चाललाय. इनॅट नंबर त्या ठिकाणी पहिला 4 4थ्या क्रमांकावरती निर्णायक क्षणाला हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय आणि अजूनही 14 बॉल मध्ये बनवायच्या तब्बल 16 धावा. रिमेनिंग 14 डिलिव्हरी रिक्वायर्ड 16 रन हे समीकरण या मॅच मध्ये आहे. जो जीता वही सिकंदर. टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल. तर मागच्या वर्षी बोक्कडवीराची स्पर्धा फळ संघाने गाजवली. मला वाटतं नागेश शेदला सोन्याची चैन मिळाली होती आणि याही वेळेला कमबॅक करावं लागेल. समोर किशोर मुकादम हा खेळाडू स्टाकेनला आर्यन तयार. वेगात टाकलाय. फास्ट अँड फ्युरियस. पंचांचा बोट अवकाशाकडे. फिंगर गोज अप. कॉड बिहाइंड द विकेट. आला तसा मैदानाच्या बाहेर चाललाय किशोर मुकादम. अंतिम बॉल 13. आता विजयासाठी 16चं समीकरण. खतर नवीन खेळाडू मेघराज मैदानाकडे चाललेले आहेत. मेघराज केणी आणि मला वाटतं तळ संघाचे पुरस्कर्ते जगदीश शेख मुकादम या सामन्याचा आनंद घेतात. अवधन गावण आणि रुपेश फोपेकर यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक करता 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 13 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 16चं समीकरण बाकी आहे. मॅच ऑन आहे. गोडसई ब संघाला पराभूत करायचा आहे थर्ड टीमला आणि इथे मात्र नक्कीच चांगलं काम करावं लागेल गोलंदाजांना. फिल्डिंग करत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाला हा सामना वाचवायचा असेल तर. अजूनही भावेश पवारचं येणं बाकी आहे मैदानामध्ये. या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे आणि आतापर्यंत 18 धावा धाव फलकावरती आहेत. 16ची गरज. आर्यनने कमबॅक केलं. वेगात टाकला बॉल. लॉफ केला बॉलला. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑनला बॉल चला डीप मध्ये. कमालीची गोलंदाजी आर्यनने केली. या षटकामध्ये धावा आल्या
फक्त आणि फक्त 6. 1 विकेट मिळाला, 3 विकेट मिळाले क्षमा असावी आर्यनला. आता कमबॅक झालंय. 12 बॉल आणि 15चं समीकरण या मॅच मध्ये. सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आणि प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी मदत करणारे आदरणीय मुकुंद दादा यांना आपण यांचं संगीत तुम्ही ऐकता. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार असं आयोजन. पवन कोंडाजी हा खेळाडू आला 3ऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्गमध्ये. प्रवीण ज्या संघाचे मॅनेजर आहेत मला वाटतं RPL मध्ये. विश्वजित ठाकूर मोठ्या जासाई संघाचा कॅप्टन आहे. तो संघ सुपर 16 मध्ये पोहोचला आणि त्या संघामध्ये पवनला आपण खेळताना पाहू शकाल. आणि आता थल या टीमला 12 मध्ये धावा वाचवतात. 12-15चं समीकरण आहे. आणि समोर पुन्हा एकदा मेघराज निर्णायक षटक टाकावं लागेल. मॅच ऑन आहे. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. शेवटचे 12 बॉल विजयासाठी 15. ओव्हर द विकेट पवन चा पहिला लो फुलटॉस ड्राईव्ह लेंथ मध्ये ड्राईव्ह करत असताना V-सेप मध्ये खराब फिल्डिंग. या मुवमेंटला तुमच्याकडून चुकीची अपेक्षा नाही. आणि बघा काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3रा रनचा प्रयत्न झाला आणि जे 3 धावा कंप्लीट होताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. हेच तर खासियत आहे मोठ्या संघांची. ते कधीच संधी सोडत नाहीयेत. जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधी सोडणं करण्याचा प्रयत्न हे खेळाडू नेहमी करत असत. बघा जिथे सिंगल होती तिथे 3 धावा घेतल्या आणि आता दबाव शिफ्ट केला थर्ड टीम वरती. 11 बॉल मध्ये आता विजयासाठी 12 धावा. 11-12 हे कॅल्क्युलेशन सामन्यामध्ये आहे. चला विनर टीम दोन्ही संघ जे टॉप 3 मधले पोहोचले त्यांनी कॅप्टन आपण मंचावरती नवीन शेवा आणि त्यांच्या बरोबरीने वशडी संघाचा संघनायक आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. कारण यानंतर ड्रॉ केला जाईल थेट मेगा फायनल. एक संघ क्वालिफाईल. वाईड यॉर्करचा प्रयत्न ढकलला बॉलला डीप मध्ये. 1 धाव घेत असताना एंड बदलला. आता येणारे 10 बॉल 11 धावा. क्रुशियल मोमेंटला हा सामना आहे. प्रत्येक वळणावरती तुम्हाला धोका पत्करावा लागेल. आणि या मॅच मध्ये प्रत्येक बॉल नंतर तुम्हाला संयम दाखवत असताना सिंगल डबल रन देखील घ्यायचे आहेत. विकेट हवं त्या ठिकाणी फिल्डिंग टीमला. 10-11चं समीकरण आहे. सामना कुठेही जाऊ शकतो. या मॅच मध्ये उलटफेर होऊ शकतो. जर का गोलंदाजाने ठरवलं तर डेफिनेटली कमबॅक होईल. हलक्यात आणि इनसाइड आउट खेळत असताना सेन्सेबल फटके आपण पाहता. गोडसाई ब करून पुन्हा सेकंडचा कॉल. निघाले दोन्ही खेळाडू आणि याही वेळेला रन कंप्लीट. आता रन बॉल इक्वेशन. 9 बॉल 9 धावा. टाळांचा गजर गोडसाई बच्या खेम्यातून. 9 चेंडूमध्ये 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. दबाव प्रेशर तुम्हाला झेलावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला दबाव झेलूनच मैदानामध्ये खेळावं लागेल. कारण हा सामना फार महत्वाचा आहे. टॉप 3 मध्ये तुम्हाला पोहोचायचं. टोटल 32 बाईक, 1 4 व्हीलर, 1 बाईक लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना आपण दिलेली आहे. आणि त्याचबरोबर 3 फ्रीज या स्पर्धेमध्ये आहेत. आणि बघा भरघोस पारितोषिक. हलक्यात आणि पुण्याच्या कव्हर्सला मारला फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. सेन्सेबल क्रिकेट. 8 बॉल 8चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 8 चेंडूमध्ये 8 धावा होतील का? या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. गोलंदाजाने विकेट हवेत. डॉट बॉल हवे. या ठिकाणी थर्ड टीमला हा सामना जिंकायचा असेल. पवनला मात्र आता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी थर्ड टीमला डॉट बॉलच तुम्हाला कमबॅक करून देतील. विकेट तुम्हाला कमबॅक करून देतील. 8 चेंडूमध्ये 8 आणि पुन्हा एकदा लो फुल टॉस ड्रायव्हिंग लेन मध्ये लॉंग ऑफला मारलाय. वन्स अगेन सिंगल. सेकंडला निघालेला आहे. खराब थ्रो. त्याचा फायदा आणि 2 धावा कंप्लीट. 1-1 रन महत्वाचे आहे. मौल्यवान आहे. आणि 1-1 रन साठी आता संघर्ष केला जातोय. शेवटचे 7 बॉल विजयासाठी 6चं समीकरण या मॅच मध्ये आहे. सोन्याचा भाव प्रचंड वाढलाय. 1,60,000च्या आसपास वर चाललाय. आणि इथे मात्र 1-1 रन मौल्यवान आहे. या मॅच मध्ये युद्ध चालू आहे. कदाचित आणखीन वाढेल. परंतु या मॅच मध्ये रणशिंग फुंकलं गेलं आणि बघा प्रेशर वाढत चाललंय. दोन्ही टीम मध्ये हा संघर्ष आपण पाहता. शेवटचे 7 चेंडू आणि 6 धावा. निर्णायक बॉल. चान्स घेतलाय. फ्लिक केला बॉलला मिड विकेटच्या बाहेर. हा विजयी षटकार ठोकलाय संदेश केडेने. 3रा संघ टॉप 3 मध्ये पोहोचतोय. देवांश आणि रिवा स्पोर्ट गोडसई ब
अभिनंदन. हार्ड लक टीम. एकविरा थळ अलिबाग आपण देखील चांगले केला. त्याला टॉप 3 च्या तिन्ही कॅप्टन. चला लकी ड्रॉ साठी आपण मंचावरती या. सामनावीर नो डाऊट मेडन षटक ज्याने टाकलं A1 पवन केने या सामन्याचा सामनावीर. स्नेहाताई यांच्या वतीने 2000 पारितोषिक आहे. चला तिन्ही कॅप्टन मला वाटतं नवीन शोभा वशेणी आणि गोरसई ब. चला कॅप्टन संदेश लवकर या आपण ड्रॉ साठी. शेवटचे 2 सामने बाकी आहेत आणि जाऊया तिकडे आपण प्रवीण ठाकूर यांच्याकडे. यस अनुज खरत नवीन सेवा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स संघाचा जितेश पाटील आणि मी विनंती करेन संदेश केने गोरसई बी अर्थात देवांश आणि रिया 11 गोरसई बी संघाच्या संघनायकाला विनंती करेन. संदेश केने आपण लागलेच यायचं आहे. 2 या 3 चिठ्ठी आहेत. 2 मध्ये 2 सेमी नावं आहेत. एक फायनल आहे आणि फायनल मध्ये कोण जाईल बाय कुणाला मिळेल ते बघा.